नमस्कार नमस्कार. मी संभाजी गाजवे मल्टीविजन चॅनलला आपलं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आतापर्यंतचे सगळे काही व्हिडिओ माझे आमच्या विद्यार्थी बांधवासाठी अतिशय महत्त्वाचेच होते आणि आत्ताचे सुद्धा जे बी काही व्हिडिओ येतील ते खास करून ज्ञान घेण्यासाठी आणि विद्यार्थ्याच्या महत्त्वासाठीच येतील. आणि हा पण व्हिडिओ तसाच आहे. तर याच्यामध्ये असं काही जास्त असं सांगता येणार नाही की मला लई माहीत आहे, असं काही बाब नाही आहे. आजकाल जनरेशन खूप फास्ट झालेले आहे आणि स्वतः जे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत या इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत ते स्वतःच आपण सगळं काही हे बनवतात. ABC कार्ड बनवतात, डिजिलॉकर बनवतात, सगळं बनवून स्वतः ते आणतात. अपार ID बनवतात. आजकाल आता कोणी असं हे राहिलेलं नाही आहे. तरी पण जे विद्यार्थी तळागाळातील आहेत ज्यांना माहीत नाही आहे की ABC कार्ड म्हणजे काय आणि डिजिलॉकर म्हणजे काय, कसं ओपन करायचं, कसं ABC कार्ड बनवायचं हे माहीत नसेल तर ते मी थोडक्यात सांगतो आहे तुम्हाला. आणि ते लर्नायनचे डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचंच आहे. तसं तर आजकाल कॉलेजमध्येच बनवून तेच विद्यार्थी बनवून आणून देत आहेत. काही विषय नाही आहे तेवढं, कोणता काय असं मोठं याच्यात हे नाही. तरी पण थोडक्यात सांगून देतो तुम्हाला की सगळ्यात पहिलं आपल्या अँड्रॉईड मोबाईलमध्येच स्वतः जायचं आपण आणि डिजिलॉकर ओपन करायचं आणि त्यामध्ये तुमच्या सर्चमध्ये जाऊन आधार क्रमांक टाकायचा. आधार क्रमांक टाकल्यानंतर आधार कार्डनुसार मग तुमचं नाव येईल, डेट ऑफ बर्थ येईल, जेंडर येईल, त्यानंतर ॲडमिशन इयर येईल, ते सर्व भरून घ्यायचं. आणि त्यानंतर तुमचा आयडेंटिटी टाईप येईल, तिथं भरायचं तुमचा रोल नंबर. म्हणजे जे डिप्लोमा कॉलेजला जे परीक्षेला रोल नंबर दिला जातो आहे तो रोल नंबर, इनरोलमेंट नंबर म्हणतो त्याला आपण, ते नंबर तिथं टाकायचा आणि तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं तिथं ज्या तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन आहे. मग सिलेक्ट करून तिथं खाली त्याच्या खाली येईल की तुम्हाला गेट डॉक्युमेंट म्हणून. तर मित्रांनो, ते गेट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. तेव्हा तुम्हाला ABC कार्ड फेचिंग होताना, प्रोसेस होताना दिसेल आणि मग ती सुरुवात होते त्याची फेचिंग व्हायला. आणि काही वेळानंतर थांबायचं, काही वेळानंतर मग तुमचं ABC कार्ड बनवून येईल. मग त्याखाली तुम्हाला त्याच डिजिलॉकरमध्ये दिसेल की पहिला ऑप्शन आहे, पहिला एक नंबरला आधार कार्ड राहील, दुसऱ्या नंबरला पॅन व्हेरिफिकेशन रेकॉर्ड राहील आणि तिसऱ्याला राहील ABC कार्ड. मग त्या ABC कार्डच्याच बाजूला असं 3 डॉट दिलेले जाते. त्या 3 डॉटवर क्लिक करा आणि मग तुम्हाला व्ह्यू PDF जा. व्ह्यू PDF क्लिक करा आणि तुम्हाला लगेच मग ABC कार्ड दिसेल. जसं आपलं आधार कार्ड असते तसं त्या पद्धतीचं ABC कार्ड दिसून जाईल. ते सोपी पद्धत आहे मित्रांनो. आजकाल सगळे विद्यार्थीच करून आणून देत आहेत रेडीमेड. याच्यात तेवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. एकदम साधं आणि सोप्या भाषेत, मराठी भाषेमध्ये मी सांगितलेले आहे. तर धन्यवाद.